नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई परिवहन बस वाहक भरती 2026 पदे मित्रांनो बस वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 7 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नसेल चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, MSRTCच्या संदर्भामध्ये ST हे प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते? MSRTCच्या संदर्भामध्ये ST हे प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट असे वापरले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून एकूण किती शौर्य पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून एकूण किती शौर्य पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो आणि हा चालू घडामोडीचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 78 शौर्य पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, 1948 मध्ये पहिली ST बस सेवा कोणत्या मार्गावर सुरू झालेली आहे? 1948 मध्ये पहिली ST बस सेवा कोणत्या महामार्गावर सुरू करण्यात आलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे ते अहमदनगर या ठिकाणाहून ती पहिली बस सेवा सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, राष्ट्रकुल तलवारबाजीमध्ये चॅम्पियनशिप 2026 मध्ये अंतिम पदतालिकेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. राष्ट्रकुल तलवारबाजीमध्ये चॅम्पियनशिप 2026 अंतिम पदतालिकेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि चालू घडामोडीचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 35 पदके जिंकलेली आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, MSRTCच्या अधिकृत इतिहासानुसार सुरुवातीच्या ST बस सेवेत चालक व वाहकाचा गणवेश कोणत्या रंगाचा होता? बघा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. MSRTCच्या अधिकृत इतिहासानुसार सुरुवातीच्या ST बस सेवेत मध्ये चालक आणि वाहकाचा गणवेश हा कोणत्या रंगाचा होता? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खाकी हा होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, कुरिल बेट कोणत्या दोन देशामधील प्रादेशिक वादाच्या केंद्रस्थानी आहेत? बघा, कुरिल बेट कोणत्या दोन देशामधील प्रादेशिक वादाच्या केंद्रस्थानी आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो आणि चालू घडामोडीचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वरील दोरी म्हणजे रशिया आणि जपान ह्या काय मित्रांनो दोन वादाच्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रॅकसाठी स्वतंत्र धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बघा, बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रॅकसाठी ते स्वतंत्र धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आपलं महाराष्ट्र. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतीय क्रिकेटपटू संघटनेच्या ICA पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? भारतीय क्रिकेटपटू संघटनेच्या ICA पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? हा पण प्रश्न मित्रांनो चालू घडामोडीचा आहे आणि तुम्हाला येण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शांता रंगास्वामी यांची नियुक्ती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, शिवनेरी ही MSRTCची कोणत्या प्रकारची सेवा म्हणजे म्हणून ओळखली जाते? बघा, शिवनेरी ही MSRTCची कोणत्या प्रकारची म्हणजे सेवा ही म्हणून ओळखली जाते? बघा, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वातानुकूलित उच्च दर्जाची बस सेवा म्हणून ओळखली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मैत्री 2026 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा द्विपक्षीय लष्करी सराव आहे? बघा, मैत्री 2026 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा द्विपक्षीय लष्करी सराव आहे? बघा, कोणता देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे थायलंड आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, शिवशाही बस सेवेचे वैशिष्ट्य कोणते? बघा, शिवशाही बस सेवेचे आपल्याला वैशिष्ट्य सांगायचे आहेत.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वातानुकूलित प्रवासी सेवा. हा काय मित्रांनो शिवशाही बस सेवेचे वैशिष्ट्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, पर्यावरण कामगिरी निर्देशांक म्हणजे EPI 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे बघा. पर्यावरण कामगिरी निर्देशांक EPI म्हणजे 2026 मध्ये भारताचा रँक सांगायचा आहे, म्हणजे क्रमांक सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 176वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीत मित्रांनो, पर्यावरण कामगिरी निर्देशांकामध्ये किती आहे, 176वा आहे. किती आहे मित्रांनो, 176वा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, महाराष्ट्रातील कास पठार हा कोणत्या जिल्ह्यात आहे बघा. महाराष्ट्रातील कास पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सातारा या ठिकाणी कास पठार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केलेले आहे. महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केलेले आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विनोबा भावे यांनी सुरू केलेले आहे. कोणते केले मित्रांनो, महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक म्हणजे विनोबा भावे यांनी सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात बघा. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेतील 7वी अनुसूची कशाशी संबंधित आहे. भारताच्या राज्यघटनेतील 7वी अनुसूची कशाशी संबंधित आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केंद्र, राज्य व समवर्ती सूची. काय मित्रांनो, केंद्र, राज्य व समवर्ती सूचीमध्ये 7वी सूचीचा म्हणजे समावेश करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, अशोकाच्या काळातील प्रसिद्ध स्तूप कोणते होते बघा. अशोकाच्या काळातील प्रसिद्ध स्तूप आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सांची. सांची हे अशोकाच्या काळातील प्रसिद्ध स्तूप होते. कोणते होते मित्रांनो, सांची. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडले जाते बघा. धन विधेयक हे प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकसभेमध्ये धन विधेयक हे प्रथम मांडले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंगे आहेत. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम 14 कशाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 14 कशाशी संबंधित आहे. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कायद्यापुढे समानता. काय मित्रांनो, कायद्यापुढे समानता म्हणजे 14 या कलमामध्ये देण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, नीलकमल या शब्दातील समास कोणता बघा. नीलकमल या शब्दातील आपला समास ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्मधारय. काय मित्रांनो, कर्मधारय समास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, टच स्क्रीन हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे. टच स्क्रीन हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आहे. काय मित्रांनो, इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, CNG कोणत्या प्रकारचे इंधन आहे बघा. CNG हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वायू आहे. कोणत्या मित्रांनो, वायू. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ कोणाकडून घेतात बघा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ कोणाकडून घेतली जाते. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यपालाकडून शपथ घेतली जाते. कोण घेते मित्रांनो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यपाल यांच्याकडून शपथ घेतली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो बघा. पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 22 एप्रिल या दिवशी पृथ्वी दिवस आपण साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय गाणे म्हणजे जनगण मन कोणी लिहिलेले आहे. भारताचे राष्ट्रीय गाणे जनगण मन हे कोणी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत बघा. भारताचे
संरक्षण मंत्री म्हणजे 2026 नुसार कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजनाथ सिंह. काय मित्रांनो, राजनाथ सिंह हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1945ला संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सचोटी या शब्दाचा अर्थ कोणता? बघा, सचोटी या शब्दाचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे त्याग करणे. सचोटी म्हणजे त्याग करणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, यशदाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, यशदाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1990ला यशदाची स्थापना झालेली आहे. कधी झाले मित्रांनो? 1990ला. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.